ए इज मॅट्रिक्स बघा 3 एलिमेंट दिलेलं आहे 3. मग याच्यामध्ये नंबर ऑफ रो किती आहे 1 आहे आणि कॉलम किती आहे 1च आहे. ठीक आहे. आणि बी मॅट्रिक्स एक दिलेला आहे मॅट्रिक्स बी मॅट्रिक्स जो दिलेला आहे तो बघा बी इक्वल्स टू दिलेलं आहे 5 दिलेलं आहे 5 आणि याच्यामध्ये पण एकच सिंगल एलिमेंट आहे. याच्यामध्ये नंबर ऑफ रो किती आहे 1 आहे आणि कॉलम किती आहे 1च आहे. ठीक आहे. मग इथं सांगितलं आपल्याला ए इंटू बी फाइंड आउट करा. मग ए इंटू बी कसं येईल ए इंटू बी इक्वल्स टू 3 1 क्रॉस 1 आणि जो सेकंड आहे बीचं काय आहे 5 हा पण काय 1 क्रॉस 1. मग इथं जर आपण ऑब्झर्व केलं बघा इथं नंबर ऑफ कॉलम ऑफ फर्स्ट मॅट्रिक्स इज इक्वल्स टू नंबर ऑफ रो ऑफ सेकंड मॅट्रिक्स आहे. आणि नंतर ना याची जी ऑर्डर आहे ए इंटू बीची ती ऑर्डर काय येणार 1 क्रॉस 1च येणार. ठीक आहे. ही काय ऑर्डर 1 क्रॉस 1 येणार. मग बघा आता ए इंटू बी मग ए इंटू बी जर करायचं असेल आपल्याला काय करायला ही नंबर नाही का रो इंटू कॉलम. मग बघा रो मध्ये फर्स्ट एलिमेंट आहे इथं 3 आणि ह्याच्या कॉलम मधला पहिला एलिमेंट आहे 5. मग काय होणार 3 इंटू 5 होणार आणि मल्टिप्लिकेशन 1 क्रॉस 1 कारण की इथं पण 1 आहे इथं पण 1 आहे. ठीक आहे. म्हणजे किती येणार 15 म्हणजे 1 क्रॉस 1चं जे मल्टिप्लिकेशन ते किती आलं 15 आणि आपल्याला हा मॅट्रिक्स भेटणार 1 क्रॉस 1 म्हणजेच हा मॅट्रिक्स आला ए इंटू बी मॅट्रिक्स. आता काय होतं हे सिंगल 1 क्रॉस 1चं मल्टिप्लिकेशन होतं.